धावा अंकित केल्या जातील. पाहता पाहता धाव संख्या 9च्या घरामध्ये गेलेली आहे. 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावसंख्या सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न अजय शेलार. अजय शेलार हा असा खेळाडू आहे ज्या मैदानाच्या आतमध्ये येतो ना तर चौफेर फटकेबाजी ही त्याची ताकद, त्याच्या मनगटात असलेली क्षमता सातत्याने त्याने सिद्ध केली आहे. यश देखील कमी नाहीये. त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली धार ही पाहायला मिळेल. पुढचा बॉल यश. हो याही वेळी पुन्हा एकदा ऑन दी अप, इनसाइड आउट, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मागणी बसंत षटकार. 6 धावा. फॅब्युलस मार्डिंग मैदानाच्या आतमध्ये एक्सपोज करतोय या गोलंदाजाला. सातत्याने एक्सपोर्ट देखील केले त्याने बॉल सीमारेषे पार. त्याचबरोबर श्री रामेश्वर नवतरुण विकास मंडळ यांचे विद्यमान अध्यक्ष मारुती लक्ष्मण माने यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागत आहे. आणि त्याचबरोबर श्रीरंगी माने यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. मान्यवरांना मी विनंती करेन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. या आपल्या गावातील नवतरुणांनी एक मोठा आभाळ करण्याचं धाडस केलंय. ते धाडस तुमच्यामुळेच यशस्वी होणार आहे यामध्ये दुमत नाहीये. गोलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. यश अजय. हो हो यावेळी पहा डाऊन द लेग व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित. धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचली आहे सरळ 1 वर 6, 16, 16 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. यश या गोलंदाजाच्या अगेन्स्ट काय किमया रचलेली आहे. यश हा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतो, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी साठी सज्ज झालाय. समोर अजय. स्टान्स फारच चांगला आहे, शांत खेळाडू आहे. हो यावेळी पहा ब्लाइंड फटका खेळलाय. चेंडू चाललाय फाईन लेग रिझन मध्ये. तिथे मिळेल मात्र 1 धाव. खऱ्या अर्थाने मान खाली घातली होती. नंतर मात्र जो फटका आहे ना तो सुंदर पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढली आहे. जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. हा पूर्ण या ओव्हरचा अनालिसिस आहे. आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये घडलं काय. पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तदनंतर मात्र वाईड +1, तदनंतर षटकार, तदनंतर वाईड, विकेट माफ करा, तदनंतर 1. हो यावेळी मिस हिट केलाय क्षेत्ररक्षकाच्या खाली. राहुल यांचा मात्र नाही. अजय बाद होतील. अजय यांना मात्र तंबूच्या समीप जावं लागेल. जिथे आपण पाहिलं ना तर यश यांनी मात्र महत्वाची विकेट मिळवून दिली आहे हातलोट संघाला. हातलोट संघ आता कमबॅक करणार यामध्ये दुमत नाहीये. हातलोट संघ फार मोठा संघ आहे. त्याने सातत्याने अनेक विक्रम गाजवले आहेत. मात्र इथे फलंदाजाला बाद केलाय ते यश या गोलंदाजाने. त्याला मिळालंय पहिलं यश. पाच बॉलचा खेळ संपलेला आहे. नवीन बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. इन ॲट नंबर 3 वरती नाव आहे मंगेश शेलार. मंगेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज. महत्वाची भूमिका आता मात्र मंगेश यांना करावी लागेल. राहुल यांना मात्र साथ द्यायची आहे. आक्रमकता ही मंगेशची ताकद राहिलेली आहे. धावसंख्या आता किती बनेल, काय टार्गेट असेल, चर्चा रंगवली जाईल. हातलोट संघ थांबवणार का. यश गोलंदाजीच्या रनवेवरून निघतील. हो यावेळी पहा भन्नाट वेग, वेगावरती स्वार झाला. डॉट बॉलची सांगता. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या पाठीमागे 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये आमच्या गाडवली गावचे एक लिजेंड क्रिकेटर तानाजी माने यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या. आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो की स्वागत देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आहे. सुनीलजी आर्या यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. अशोकजी सकपाळ यांना देखील निवेदन करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या.
अंकुशजी सकपाळ यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठाच्या दरम्यान या. आपला या ठिकाणी यथोचित असा मानसन्मान केला जाईल. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समोर फलंदाज असेल राहुल आणि त्यांचा सामना असेल एका अनुभवी गोलंदाजाच्या अगेन्स्ट. नाव आहे सुजित मोरे. सुजित मोरे गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. समोर फलंदाज आहे, नाव आहे राहुल शेलार. काय रणनीती असेल इथे? छक्के पंजे दाखवणार का हा फलंदाज या गोलंदाजाच्या अगेन्स्ट? पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी, भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल. सुजित मोरे आपली रणनीती दाखवतायत. इथे पाहायला मिळालं तर यष्टी रक्षकाकडून ज्या पद्धतीने चूक झाली आहे, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. सुजित मोरे गोलंदाजीच्या रनवेवरती वेगाने हाताळणारा हा गोलंदाज. हो, याही वेळी पहा स्विंग आणि मिस. खऱ्या अर्थाने हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये अनेक वर्षाचा अनुभव दाखवतोय. जिथे वेगाने कट होणारे बॉल, हवेमध्ये फिरवणारी बॉल, त्याच्याकडे ती किमया आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून ओव्हर द विकेटने हो तीच ताकद दाखवली आहे. यष्टी रक्षकाकडून होते सातत्याने चूक, या चुकीला माफी नाहीये. आपण पाहिलं तर झालेली चूक, याची चुकीची क्षमा नाहीये तुम्हाला. जिथे 1 धाव अंकित केली गेली आहे, धाव संख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुजित, चला थोडस स्पीडअप करूया. सुजित सर, पुढचा बॉल. सुजित अगेन्स्ट राहुल मैदानाच्या आतमध्ये. हो, याही वेळी पहा सुजित सर सांगतात, अरे मंजिल तो मिल ही जाएगी यूं ही भटक के. अरे मंजिल तो मिल जाएगी यूं ही भटक के, गुमराह तो है जो घर से ही नहीं निकले. हा, घरापासून बाहेर निघावं लागेल. बदलालिकाचा उपयोग अगेन्स्ट द बॉलर. हो, यावेळी मात्र क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे हे वादळ घोंगावलेलं आहे. या वादळाची डंका वाजलेली आहे. सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. राहुल हा फलंदाज बॅक टू द पवेलियन, जिथे 5 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. जे गाडवली संघाचे खेळाडू जे बाजूला खेळतात ना, त्यांना निवेदन आहे की आपला आपण खेळ थांबवा. आपण आयोजन कमिटी आहात आणि बाउंड्री लाईनच्या समीप आपण जायचं आहे, याची नोंद घ्या. नवीन बॅटर नाव आहे महेश. महेश महत्वाची भूमिका राहील महेश यांची. मात्र मॅच मध्ये कमबॅक केलाय हातलोट संघाने. सुजित मोरे या लिजंड क्रिकेटरने मात्र दाखवले आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीची क्षमता, गोलंदाजीमध्ये असलेली अचूकता हे सातत्याने त्यांनी दाखवली आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 19 धावा. या 19 धावींवरती 2 विकेट बाद झालेत. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा टॅप केलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. चुकीच्या एंडला देत असताना इथे सांगितलंय, अरे अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, कसा धरूनी नेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचे कसं करूनी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना चुकी झाली आहे, या चुकीला माफी नाहीये. पहा, जिथे धावसंख्या 20 लगावली गेली आहे, 20 धावांचा खेळ संपलेला आहे. 2 षटक आतापर्यंत सुजित मोरे यांनी षटक हाताळलं. तिथे 1 विकेट आणि 3 धावा खर्ची केल्या. नवीन गोलंदाज अनेक दिवसानंतर मात्र गोलंदाजीच्या रणवेवरती अतिशय जबरदस्त असा गोलंदाज, अनुभवाची धार याही गोलंदाजाकडे आहे. नाव आहे हरीश.
हरीश आलेत गोलंदाजी 4 रनवेवरती. चर्चा होईल. समोर मंगेश चांगलीच कामगिरी करणार, यामध्ये दुमत नाहीये. हो यावेळी पहा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हाताळलेला यॉर्कर लाईनचा बॉल, त्याच्यावरती मात्र विलंब होताना फलंदाज पाहायला मिळाले आणि त्यांच्या बॅटचा हलका एज घेऊन बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव, 21 धावा धावफलकावरती. हरीश हो यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मधून प्रोडक्शन दिले गेलंय. पहा वेगाने आले, 1 धाव अंकित केली गेली आहे, थांबवलं गेलंय. धावसंख्या 22. पहा इथे निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 2.2 असा निल्सन आकडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि घड्याळामध्ये 2:16 झालेत. म्हणजे तिथे देखील 2 आपल्याला आकडा पाहायला मिळालाय. फार सुंदर आकडेवारी पाहायला मिळाली. मात्र आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हरीश गोलंदाजीच्या रनवेवरती. डावखुरा हाताचा फलंदाज, नाव आहे मंगेश. मोठा प्रहार मंगेशला करावाच लागेल. हो आडव्या बाटने अक्रॉस द लाईन. इम्पॅक्ट जो आहे ना तो आडव्या बाटने पिकअप करण्याचा प्रयत्न राहिला या फलंदाजाचा. मिस होतोय. बॉल थोडासा स्लो येताना पाहायला मिळाला, स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगोदर बॅट फिरून जाते. डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये मंगेश. चला सुजित सर थोडस स्पीडअप घ्या. मॅच ऑन करा. पहा याही वेळी डॉट बॉल येतोय. सातत्याने बॉलचा जो स्विंग आहे ना तो फलंदाजाला समजत नाहीये आणि सातत्याने डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल. हो याही वेळी पहा डॉट बॉलची सांगता होतीये. कॉन्सिक्युटिव्ह डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. मंगेश अडकवलंय मंगेश यांना. हरीश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षकाच्या खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. किती धावा मिळतील? 1 धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी देखील कंप्लीट होती आहे. 2 धावा अंकित होतील या बॉल वरती. धावसंख्या 24 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरच्या षटकाच्या दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालं, जिथे गोलंदाजीच्या रनवेवरती रोहित हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रोहित अगेन्स्ट महेश असं युद्ध आपल्याला स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. पहिलाच बॉल ऑफ केलाय. मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅच पकडली गेली आहे. फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. 3.1 बॉलचा खेळ संपलेला आहे. पुढील मॅच आम्ही निवेदन करू. गाढवली संघ अगेन्स्ट कोटरोशी अशी मॅच होईल आणि
विनंती असेल तापोळा संघनायक आपण आमच्यापर्यंत लगेचच कॉल पोहोचवा. गाढवली विपक्ष तापोळा अशी होईल पुढील मॅच. नोंद घ्या. रोहित कॅप्टन्स साठी यायचं आहे. रोहित यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतील. अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जिथे परफेक्ट एंडला डेंजर एंडला नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज खेळल्यानंतर पळत होते. थोडेसे स्लो राहिलेत ते आणि त्यांचा मात्र विकेट मिळालाय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. रोहित हा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं ना तर चला बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत येत आहे. विक्रम बाद झाले नाही विक्रम येत आहेत. विशाल बाद झालेत. विक्रम आलेत जे नॉनस्ट्राईक एंड वरती असतील. मंगेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती जिथे मंगेश यांनी आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत आणि 2 धावा त्यांच्या नावावरती राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर विजयजी माने यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आगतम सुस्वागतम. त्याचबरोबर रुपेशजी माने सुशांत दादा सकपाळ आलेल्या मान्यवरांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहित वर्सेस मंगेश. पहा यावेळी काय घडलंय. शॉर्ट स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी मात्र फलंदाज सेफ. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील अजूनही 3 बॉल येणे बाकी आहे. अनिवार्य आहे. काय घडेल या 3 बॉलवरती. बाजू हटो ना दिख नहीं रहा हो यावेळी पहा लॉफ्टेड फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येथील फील करतील. धावसंख्या 1 ने वाढली आहे नाही तर 2 ने वाढती आहे. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. भाई बाजू हो ना भाई दिख नहीं रहा. इधर बैट्समैन आगे खड़ा है इसमें आगे खड़ा है. हो याही वेळी विक्रम यांनी मात्र अतिशय जबरदस्त असा फटका खेळलेला आहे. तेवढंच तात्परतेने यश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण करताना सुंदर क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त असं विलक्षण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यश यांच्या माध्यमातून जिथे अतिशय जबरदस्त पद्धतीने रनिंग हँड फील्ड केली त्यांनी. 1 हँडेड कलेक्ट केलं आणि त्याच रिदम मध्ये थ्रो देखील फिरवलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. धावसंख्या 28 लगावली आहे. समोर मंगेश आहेत. मंगेश यांना मात्र आता मोठा प्रहार करावा लागेल जिथे 6 बॉल आणि 3 धावा त्यांनी बनवल्यात. रोहित हो याही वेळी भन्नाट वेगाने हात आलेला हा बॉल डॉट येतोय का. यस डॉट बॉल येईल आणि 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 28. येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 29. आपण जाऊया सर बॉस या ठिकाणी 2 संघांमध्ये होईल लढत. एका बाजूला असेल स्वतः आयोजक गाढवली आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील ते तापोळा. दोन्ही संघांच्या संघनायकांना जॉईन करतील निलेशजी मर्डेकर. धन्यवाद. सामना विजय दादा माने यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होत आहे. गाढवली विपक्ष तापोळा असा सामना होत आहे. आपण हा या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि या नाणेफेकीच्या कौलच्या दिशेने आपण जाऊया. आपण हा टॉस करूया. गाढवली विपक्ष तापोळा असा हा सामना इथून पुढे रंगत आहे. आपण कॉइन स्पिन आणि टॉसचा कॉल कोण मागेल. ओके टीम तापोळा नाणेफेकीचा कौल मागेल. टेल इज अ कॉल.
हेड इट इज गाडवली आयोजन तुमचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताय, प्रथमतः निर्णय काय स्वीकारताय? फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण कराल, समोर टापोळा टीम आहे. कुठपर्यंत रोखण्याचा मानस या पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्ही ठेवाल? 30 ते 35 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सामना खेळताना काही दडपण असेल का? कारण बहुसंख्येने ग्रामस्थ इकडे उपस्थित आहेत आणि स्वतःच्या आयोजनामध्ये खेळायचंय. प्रेशर तर थोडंफार असतंच कोणती पण मॅच असो, पण बघू, चांगला परफॉर्मन्स करतील सगळे. तापोळा टीमला बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची रणनीती टीम तापोळ्याची आहे? नक्कीच जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. गाडवलीची बॉलिंग पण त्या हिशोबाने खूप चांगली आहे. सो अगेन्स्ट 40+ आम्ही करायचा प्रयत्न करू नक्की. गाडवली गावच्या आयोजनाबद्दल आपले 2 शब्द. आयोजन खूप छान झालं आहे. बऱ्यापैकी म्हणजे जे ग्राउंडमध्ये झाड आहे त्याचा पण व्यत्यय तर कुठे दिसला नाही, पण खूप छान आयोजन. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना आपण एक छोटासा अल्पहार आहे तो प्रदान करूया. दादांच्या शुभ हस्ते आपण हा अल्पहार त्यांना प्रदान करत आहोत. दोन्ही संघांना आपण हा अल्पहार प्रदान करून दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया शैलेश जाधव सरांना. धन्यवाद. पूर्वार्धामधला खेळ संपला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक निलेशजी मर्डेकर यांचं फार अभिनंदन करेन. चांगली कामगिरी त्यांची आजच्या दिवसामध्ये राहिली. मात्र या स्पर्धेमध्ये विशेष करून दुसऱ्या इनिंग मध्ये जाण्या अगोदर या स्पर्धेसाठी ज्या माध्यमातून आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपयाचं जे पारितोषिक आलंय ते कोयना हिल्स रिसॉर्टचे युवा उद्योजक किशोरजी शिवराम माने यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करू. एसबी एंटरप्राइजेस सचिन माने मित्र परिवार समूह, एसबी एंटरप्राइजेस, यस सचिनजी माने आणि भीमसिंगजी यांच्या माध्यमातून 2य क्रमांकाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचले. मान्यवरांचे आभार मानू आम्ही. घेऊन जातो या क्रिकेटच्या उत्तरार्ध मध्ये. अजय निघालेत गोलंदाजीच्या रणवीवरून. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केला, हार्ड विकेट पंच. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. षटकार, 6 धावा. असं म्हटलं जातं ना की शरीराचा रंग काळा असो किंवा गोरा, त्यात माणूस मोठा होत नाही, त्याचं मन मात्र मोठं असलं पाहिजे. आणि मन मोठं आहे या फलंदाजाचं. त्याने मोठ्या मनाने एक मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, त्यांनी बॉडीला स्ट्रेच केलं होतं आणि तदनंतर मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमा पार गेला. षटकार, 6 धावा. सचिनदादा माने यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, त्याच्यावरती मिळाली 1 धाव. यस, इथे डायरेक्ट हिट होता, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचत आहेत फलंदाज अजय येतील. मात्र आता स्ट्राईक एंड वरती पुढचा बॉल अजय यांचा. अजय वर्सेस अजय. यावेळी 5 शॉट ऑन पूल गेला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतो चौकार. 4 रन्स. पाहता पाहता धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 11 धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर पोझिशन मध्ये आले. त्यानंतर मात्र बॅटचा फ्लो आहे ना तो ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये फिरवला. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, बॉडीला टच करून मात्र 1 धाव इथे घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोहोचली आहे 12व्या आकड्यावरती. हो, यावेळी बॅकफूटवरती गेले. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू चाललाय सरळ अलॉंग द कार्पेटने सीमारेषे पार. मिळतील धावा 4. अजय हे फलंदाज आलेत आणि हातलोट या संघाच्या मात्र नैया पार करण्यासाठी महत्वाची भूमिका. एक चांगला बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं अजय आहेत ना बऱ्याच दिवसानंतर मात्र हातलोट संघाच्या स्क्वॉड मध्ये येताना पाहायला मिळालेत. अजय यांची चर्चा होईल. 10 लेट कटचा फटका मिस होतोय. डॉट बॉलची सांगता. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या वाटीमागे 16 धावा. कोणत्याही विकेटचं पतन नाही आहे.
हा व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ शूट झाला पाहिजे सर, लक्ष द्या सर, ऑल द बेस्ट नवीन इनिंग साठी. अजय शेलार यांना टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय, प्रेशर क्रिएट झालंय, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. येणारे 18 बॉलच्या पाठीमागे 13 धावा आणि स्वप्नीलजी मोरे यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन आणि अजय यांची जोडी, त्यांचा सामना करण्यासाठी गोलंदाजीच्या रंगेवरती सागर शेलार या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. गोलंदाजी करत असताना अनेक चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदा आल्यात, हो यावेळी मात्र लॉफ्ट केलाय, रूट दिला गेलाय, क्षेत्ररक्षकाच्या खाली कॅच होणार, यामध्ये दुमत नाहीये. सागर यांची हीच ख्याती राहिलेली आहे आणि त्यांनी मात्र मिळवलाय पहिला विकेट, पहिला हादरा. बिग फिश ऑन द बिग बास्केट, बॅक टू द पवेलियन. सचिन मैदानाच्या आतमधून जातील पवेलियन एंडला. सुंदर गोलंदाजी सागर या गोलंदाजाची राहिलेली आहे. सागर हा गोलंदाज ज्याच्या वेळी मैदानाच्या आतमध्ये आलाय ना, त्याने त्या वेळी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत 13. मॅच डिफिकल्ट होणार का, हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे. जिथे गोलंदाजी करत असताना लय, लेंथ, लाईन कंट्रोल, नियंत्रण सर्व काही या गोलंदाजाकडे पाहायला मिळेल. समोर फलंदाज सिद्विक, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, सॉफ्ट हँडेड फटका, एकेरी धाव. धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. येणारे बॉल 16 बॉलच्या पाठीमागे 12ची गरज. स्ट्राईकला सिद्विक, सिद्ध म्हणूया आपण त्याला, फार सुंदर नाव आहे सिद्विक. मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी साडे अगेन्स्ट द सागर. हो यावेळी पहा भन्नाट वेग, या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने सातत्याने प्रभावित केलाय. नाव आहे सागर शेलार. आपण टीव्ही स्क्रीन वरती त्याला पाहू शकतो. शरीराचा बांधा अतिशय सडपातळ आहे, तरी देखील मजबूत खांदे आहेत आणि जे खांदे आहेत ना ते वर आहेत, ही ताकद राहिली त्याची. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघतील. समोर सिद्विक आहेत, त्यांना रोखायचं आहे, त्यांना थांबवायचं आहे. 15 बॉल 12ची मॅच. हो यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. येतोय सिद्विकच्या बॅट मधून एक मॅग्निफिसंट षटकार, 6 धावा. धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता फक्त 6 धावेंची गरज आहे. हातलूट संघ आज मात्र बॅटिंग वरती स्ट्रॉंग झोन दिलाय, पाय ठेवलाय, ऍक्सिलेटर केलाय, काही चेंजेस केलेत. हे बदल हे महत्वाचे होते, ते हातलूट संघाकडून केले गेलेत. स्वप्नील यांच्याशी चर्चा झाली. हो यावेळी पहा ब्लॉक होल मधला बॉल हलक्या हाताने ग्लान्स केलाय, कलाई याचा वापरल्यात, बोटातली मनगट वापरलेली आहेत आणि तिथे 2 धावा कंप्लीट होतील. इथे 1 धाव अंकित केली गेली आहे, 1 धाव अंकित केलेली आहे. धावसंख्या 13 बॉल आणि 5ची गरज आहे. 13 बॉल 5. हो यावेळी बॅटची टॉपेज आणि बिहाइंड द विकेट. एकेरी धावेसाठी 12 बॉल आणि 4ची मॅच. स्वप्नील मोरे हे नाव आमच्या समोर आलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काही चेंजेस केलेत या सीझन मध्ये, या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये. चर्चा रंगवली गेली. आमचे काही खेळाडू आहेत ते मॅच मध्ये येण्याची प्रयत्न करतात, चांगला परफॉर्मन्स देतात, मात्र वेळ मिळत नाहीये. तो वेळ मात्र आज मिळालाय. जिथे आपण पाहिलं अजय आले, सिद्विक आले, सचिन आलेत, ही बॅटिंगची त्यांची स्ट्रेंथ आहे ना. खऱ्या अर्थाने चंदू घाडगे यांचं देखील नाव घेतलं जाईल, मात्र चंदू घाडगे आज बॅकफूटवरती आहेत, आज आले नाहीयेत. नक्कीच या स्क्वॉड मध्ये महत्वाची भूमिका त्यांची देखील राहते. मात्र नवीन गोलंदाज येतील, नाव आहे मंगेश. पहिलाच बॉल पहा, इथे स्विंग झाला, तदनंतर यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि तदनंतर एकेरी धाव अंकित केली गेली आहे.
हो यावेळी पहा डीपी स्कोरलेग रिजन मध्ये फटका खेळून काढलाय. एक धाव अंकित होईल. विक्रम पाहायला मिळाले. अतिशय जबरदस्त असा थ्रो. मात्र यावेळी काय घडले पहा. एक धाव घेत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे का नाही. इथे फलंदाज होतील बाद. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. डायरेक्ट हिट अजय शेलार. इम्प्रेसिव्ह कामगिरी जिथे पाहायला मिळाले. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज होते त्यांनी स्ट्राईक घेतली. मात्र ज्यावेळी पोहोचत असताना बैल सोडवून टाकला या यष्टीरक्षकाने. नॉन स्ट्राईक एंड वरती असणाऱ्या फलंदाजाच्या. नवीन फलंदाज येतील. नाव आहे किरण. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 2. हो याही वेळी भन्नाट वेग. 9 बॉल 2 ची मॅच. कोटुर्शी संघाची गोलंदाजी ही ताकद राहिलेली आहे. आज फलंदाजी जेवढी चालली पाहिजे तेवढी होत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 16 ठोकल्या होत्या. तदनंतर मात्र अजय शेलार यांचा विकेट. हो यावेळी लॉफ्ट केलाय. इनसाइड आउटचा फटका. विजयी चौकार ठोकलाय. इथे मॅच फिनिश केली आहे. फलंदाज अजय यांनी 8 बॉल आणि त्यांनी बनवल्या त्या 15 धावा. या स्पर्धेमध्ये विशेष करून प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक. यासाठी मात्र जाऊया. नाव येत आहे यस. एक आक्रमक गोलंदाज लिजंड क्रिकेटर. नाव आहे सुजित मोरे. यांना दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक. जिथे महत्वाच्या विकेट्स आणि सर्वात लो स्कोरिंगची मॅच बनवण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान. जिथे कमी धावा देत असताना विकेट देखील मिळवलेत. सुजित सर या. आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच. सुजित सरांना येथे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. विनंती असेल किशोरजी प्लेअर ऑफ द मॅच मी विनंती करेन आमचे मान्यवर. कोणाच्या हस्ते द्यायचंय सर. कोणाच्या हस्ते द्यायचंय. अशोकजी माने यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. वा माफ करा अशोकजी सकपाळ आणि सुजितजी आर्या यांना देखील मी निवेदन करेन. सुनीलजी आर्या सरांना मी निवेदन करेन की आपण देखील या. लिजंड क्रिकेटर सुजित मोरे यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन क्षेत्रामध्ये करूया बरोबर. जिथे पुन्हा एकदा एक जबरदस्त आवाज आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील निलेशजी माडेकर यांना मी विनंती करतो की या आपल्या वाणीमध्ये ऐकूया त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅचची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकलात. एक भारदस्त मराठी मायबोलीतला हा आवाज अर्थात शैलेश जाधव सरनं तुम्ही आतापर्यंत ऐकलात. एक चांगली स्पर्धा आहे गाडवली गावची आपण अनुभवत आहोत. ग्रामस्थ मंडळ गाडवली आणि श्री रामेश्वर नवतरुण विकास मंडळ आणि रामेश्वर क्रिकेट क्लब गाढवली यांच्या संयुक्त विद्यमानाने
श्री येडियानाथ चषक 2024 पूर्व क्रमांक 4. गाडवली गावची एक मानाची स्पर्धा आपण अनुभवत आहोत आणि सामना देखील इथून पुढे आता आहे. एका बाजूला आयोजन टीम आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तापोळा. या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल. नाणेफेकीचा कौल ज्यावेळेस झाला ना त्यावेळेस हा नाणेफेकीचा कौल जिंकला टीम गाडवली टीमने आणि प्रथमतः त्यांनी जो निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि टीम तापोळा या संघाला आम्ही आमंत्रण देत आहोत बॅटिंगसाठी आणि टीम तापोळा या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि या जोडीमध्ये तापोळा संघाकडून विशाल आणि त्यांच्या सोबतीला आशिष ही प्रारंभिक जोडी टीम तापोळा या टीम कडून आलेली आहे. तर या जोडीला थांबवण्यासाठी आणि किंबहुना पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी ज्यांच्या नावी टीम गाडवलीचं हे पहिलं षटक आहे या टीम कडून गोलंदाज